नमस्कार. परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी. तर आज आपण झणझणीत कटवडा बनवणार आहोत. तर झणझणीत कटवडा कसा बनवायचा, तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे. अगदी बारीक सारीक लहान सहान टिप सहित तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला अधूनमधून नाश्त्यामध्ये थोडंसं काही वेगळं आणि झणझणीत असं जर करावं वाटत असेल, तर तुम्ही नक्कीच हा कटवडा बनवून बघा. आणि जर तुमच्याकडे नवीन कोणी मित्रमैत्रिणी जर येणार असतील किंवा नवीन कोणी पाहुणे वगैरे येणार असतील आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आज नाश्त्यामध्ये वेगळं काहीतरी काय बनवावं, तर तुम्ही नक्कीच हा कटवडा बनवून देऊ शकतात. नक्कीच सगळे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि खायला खूपच टेस्टी आणि झणझणीत असा हा कटवडा लागतो. तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. आता रेसिपी थोडीशी जरा मोठी होत आहे, कारण कसं आपल्याला कट बनवायचा आहे. कटसाठी आपल्याला मसाला कसा बनवायचा, वड्याची तयारी, त्याच्यामुळे रेसिपी थोडीशी मोठी होत आहे. पण रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा. रेसिपी सर्व टिप्स सहित शेअर केलेली आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग सर्वात अगोदर आपल्याला कट बनवायचा आहे. आता कट बनवायचा म्हणलं त्याच्यासाठी आपल्याला लागणारा मसाला बघायचा आहे. तर मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर मी इथं मध्यम आकाराचे 5 कांदे कट करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आहे. आता सर्वप्रथम पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे तर तो कांदा घालायचा. आता कांदा आपल्याला हे जवळपास 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा सोनेरी रंग होईपर्यंत. आता याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या, जवळपास 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा. परत मिक्स करून परत आपल्याला सोनेरी रंगावर कांदा हा परतून घ्यायचा आहे. आता इथं 4 ते 5 मिनिट झालेला आहे कांदा परतून घेतलेला. तर आता थोडासा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता कांद्याचा बघा मस्त कलर असा सोनेरी रंग झालेला आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं, कांदा आपल्याला एका बाजूने घ्यायचा, बाजूला पॅन मध्ये, आणि याच्यामध्ये 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मिरे घालायचे. त्याच्यामध्ये अगदी अर्धा टेबलस्पून तेल घालायचं आणि मस्त लवंग मिरे तळले की या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आणि परत आपल्याला 2 ते 3 मिनिट सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे या स्टेपला अर्धी वाटी सुकं खोबरं, जे आपण अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर ते खोबरं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि 4 ते 5 मिनिट मंद गॅसवर परतून घ्यायचं. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता सर्व मसाल्याचे बघा म्हणजे सर्व जिन्नस परतून घेतलेले आहेत अगदी सोनेरी रंग होईपर्यंत आणि थंड पण करून घेतलेला आहे. आता जो हा मसाला आहे तर तो पूर्ण थंड झालेला आहे. तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी 4 ते 5 टेबलस्पून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालू नका, नंतर कसं मग मसाला तेलामध्ये आपल्याला परतताना मग त्याचे शिंतुडे हे बाहेर असे म्हणजे उडतात. आता इथं मिक्सरला बघा मी पूर्ण वाटण बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथं सर्वप्रथम आपल्याला पॅन मध्ये, आणि आपल्याला जास्त भांडे वगैरे खराब करायचे नाही, जास्त पसारा पसरवायचा नाही, तर त्याच पॅन मध्ये आपल्याला आता तुम्हाला कट किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकता. तर इथं मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि नंतर आता आपल्याला कट बनवायचा आहे. तर आता कटला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर चला मग सर्वप्रथम आता आपल्याला पॅन मध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल मस्त कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटलेलं वाटण आहे
तर ते वाटण मस्त असं तळून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. त्याला अगदी असं तेल सुटेपर्यंत, त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे वाटण मिक्सरला जे वाटून घेतलेलं होतं तर ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा कटवडा रेसिपी बनवून बघा. अगदी खूप टेस्टी आणि झणझणीत असा हा कटवडा होतो. आता तुम्हाला दिसत असेल बघा, मसाल्याला मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा घालायचं आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं. काश्मीरी लाल तिखट याच्यामुळे घालायचं की याने आपल्या कटला मस्त असा कलर येतो, अगदी अशी छान तरी येते, मस्त कट्ट असा तरेबाज बनतो. तर मस्त बघा मसाले छान परतून घेतलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जो कट म्हणजे जी तरी आपण बनवणार आहोत, रस्सा बनवणार आहोत तसा तरीबाज, तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. त्याने काय होतं, आता गरम मसाल्याची कुठलीही भाजी जर तुम्ही बनवत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, जी तरी आहे तर ती तरी जास्त म्हणजे अशी टिकून राहते जास्त वेळ. आणि गरम पाणी जर तुम्ही वापरलं तर जास्त तरी येते. आता इथं बघा, मी 1 ग्लास जे पाणी गरम करून घेतलं होतं ते घातलं या मसाल्यामध्ये आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं. दणदणीत अशी एक उकळी येऊन द्यायची आणि नंतर आपल्याला हे जी कट आपण हा जो बनवलेला आहे तर हे कटचा जो पॅन आहे तर हे आपल्याला दुसऱ्या गॅसवर ठेवायचा आहे. आपल्याला हा कट कडकडीत असा गरमच हवा आहे नंतर वड्यावर घालण्यासाठी. तर आता उकळी आलेली आहे आणि नंतर एकदम मंद गॅसवर मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे. तर चला मग आता आपण वड्याची तयारी करून घेऊ. इथं मी जवळपास 6 ते 7 बटाटे घेतले आहेत आणि हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये लसण हा मिक्सरला म्हणजे मी थोडासा वाटून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता इथं सर्वप्रथम आपल्याला गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता इथं बघा 2 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जिरे घालायचे, नंतर मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि अगदी 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तर त्या काय केल्या, मिक्सरला वाटून घ्या किंवा थोड्याशा अशा चेचून घ्या. त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. मंद गॅसवर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. हिंग फोडणीमध्ये टाकल्याने काय होतं, जे आपण वडे बनवणार आहोत तर ते हिंगचा असा फ्लेवर पूर्ण वड्यामध्ये उतरला जातो. त्याच्यामुळे आपल्याला फोडणीत थोडासा हिंग आवर्जून घालायचा आहे. आता सर्व मसाले मस्त परतून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर हे बटाटे मी अगोदरच उकडून घेतलेले होते आणि त्याचं साल्ट वगैरे काढलेलं आहे. आता ते आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि मॅशर घेऊन काय करायचे आहेत, हे जे बटाटे आहेत तर ते आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत. तर जास्त पण आपल्याला बारीक पण बटाट्याचं म्हणजे असं मॅश करून घ्यायचं नाही, बटाटं थोडंसं असं मोठं मोठंच ठेवायचं आहे. तर इथं पाहू शकतात मी पूर्ण बटाटे असे मॅशरने मॅश करून घेतलेले आहेत. आणि आता इथं आपल्याला चमच्याने हे पूर्ण भाजी ही बटाट्याची जी आहे तर ही आपल्याला परतून घ्यायची आहे. आता इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सर्व जे हे वड्याचं मिश्रण आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बघा बटाट्याची भाजी पूर्ण मी मिक्स करून घेतलेली आहे. वड्याची जी भाजी आहे तर ती मी मिक्स करून घेतली आणि नंतर याच्यामध्ये वरून आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बघा मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर चला मग आता आपल्याला वड्याचं जे बॅटर आहे तर ते आपल्याला बॅटर बनवायचं आहे. तर चला सर्वप्रथम मी इथं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा हळद घालायची,
आणि अगदी 2 बोटाची 1 चिमूट खायचा सोडा घालायचा आहे। आता हे कोरडे मिश्रण आपल्याला काय करायचे, मिक्स करून घ्यायचे आहे। तर चला मिक्स करून घेऊया। आता इथं वरून बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आणि ते तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर मी तेल गरम करून घेतलं आणि 1 चमचा तेल आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर मस्त असं बनवून घ्यायचं आहे। आता इथं पाहू शकतात हे बॅटर मी इथं बनवून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे बॅटर जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ म्हणजे जास्त सैल पण नको आहे। आता इथं पाहू शकतात पिठाची म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी। तर इथं बघा हे बॅटर आपल्याला असं हवं आहे। आता इथं जे वड्यासाठी आपल्याला जे बॅटर हवं आहे तर ते तयार झालेलं आहे। आता इथं बघा वडे मी इथं बनवून घेतलेले आहेत। जे आपण वड्याची जी भाजी बनवली होती बटाट्याची, तर मी त्याचे असे वडे बनवून घेतलेले आहेत। तर जवळपास 6 ते 7 बटाट्यामध्ये जवळपास 13-14 वडे झालेले आहेत। अगदी मोठ्या मोठ्या आकाराचे। कढईमध्ये तेल पण मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि इथे एक मी मोठा चमचा घेतलेला आहे। म्हणजे आपल्याला पिठामध्ये एक एक वडा घालायचा म्हणजे सोडायचा आणि चमच्याने तो काय करायचा, त्याच्यावर हे पिठाचं जे बॅटर आहे तर ते घालायचं आणि चमच्याने अलगद उचलून आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडायचा। जर तुम्हाला हाताने जर तेलामध्ये पिठामध्ये भरून हा वडा जर तेलामध्ये तुम्हाला जर हाताने सोडायचा असेल तर तुम्ही सोडू शकतात, पण हाताचा खूप असा राडा होतो। तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा, असा मोठा चमचा घ्या आणि काय करायचं आहे बॅटरमध्ये एक वडा सोडायचा आणि त्याच्यावर चमच्याने हे जे बॅटर आहे तर ते त्याच्यावर असं हे करायचं म्हणजे पसरवायचं आणि अलगद चमच्याने वडा उचलून तेलामध्ये सोडायचा। अगदी आता तेलामध्ये सोडताना काय करायचं, तुम्ही जास्तीचे वडे सोडू नका, मग ते काय होतील चिटकतील आणि फुटतील। तर अगदी 2-2 वडे तुम्ही तळून घेऊ शकतात। इथं पाहू शकता दोन्ही बाजूने अलटून पलटून मी तळून घेतलेले आहेत थोडेसे असे बदामी कलरचे। तर इथं दोन्ही वडे मी बघा तळून घेतलेले आहेत। मस्त असा कलर, जास्त पण आपल्याला तांबूस रंगाची होईपर्यंत नाही तळायचा। अगदी 2-2 वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 वडे तळून तुम्हाला दाखवलेले आहेत आणि जो असा हा भुगा आहे तर हा खायला लहान मुलांना मोठ्या माणसांना खूप म्हणजे असा कुरकुरीत असा खूप टेस्टी लागतो, खूप आवडतो। तर तो आपल्याला एका बाजूने काढून घ्यायचा आहे। आता इथं 2 वडे मी तळून घेतलेले आहेत। तर पाहू शकतात त्याच्यामध्ये अगदी 2 बोटाची 1 चिमूट आपण सोडा घातला होता, त्यामुळे एकदम असे फुगलेले आहेत, टम्म असे फुगलेले आहेत आपले वडे। तर आता मी याच पद्धतीने बाकीचे राहिलेले मी पूर्ण वडे तळून घेते। तर इथं आता माझे बघा सर्व वडे तळून झालेले आहेत आणि पाहू शकतात 6 ते 7च बटाटे होते मध्यम आकाराचे। तर त्याच्यामध्ये जवळपास 13-14 वडे झालेले आहेत। जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता इथं पूर्ण वडे झालेले आहेत आणि आता हा कट वडा कसा खायचा तर त्याची वेळ आलेली आहे। तर चला मग मी सांगते तुम्हाला हा कट वडा कसा खायचा। तर इथं ताटामध्ये बघा मी ब्रेड घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे आणि इकडं कट हा एकदम असा तरीबाज असं झालेला आहे, एकदम अशी तरी आलेली आहे। रस्सा यालाच कट म्हटलं जातं, तरी म्हटलं जातं किंवा रस्सा म्हटलं जातं। तर गरमागरम गॅसवर आहे आणि इकडं एका प्लेटमध्ये मी 2 वडे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा गरमागरम असा झणझणीत असा कट घ्यायचा आहे या प्लेटमध्ये आणि ताटामध्ये कांदा, कोथिंबीर, लिंबू, ब्रेड घेतलेले आहेत। जर तुम्हाला पाव घ्यायचे असतील तर पावासोबत पण घेऊ शकतात आणि एका वाटीमध्ये गरमागरम पिण्यासाठी पण कट घेतलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला कांदा, कोथिंबीर आणि जर तुमच्याकडे शेव असेल तर शेव पण तुम्ही याच्यावर घालू शकतात। तर या पद्धतीने झणझणीत असा कट वडा आपला इथं तयार झालेला आहे।
तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा कट वडा बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। रेसिपी जर थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवा, म्हणजे मी सर्वात अगोदर ज्या रेसिपी यूट्यूबला म्हणजे अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पण बेल वाजेल, म्हणजे नोटिफिकेशन पडेल। तर त्याच्यासाठी तुम्हाला साईडची बेल वाजवायची आहे। तर भेटूया अशाच अगदी सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 धन्यवाद।